अनेक घरात वेगवेगळ्या प्रकारच्या कासवाच्या प्रतिमा तर देवघरात धातूची प्रतिमा आपल्याला दिसत असते. हीच धातूची कासवाची प्रतिमा काही जण कोरडी ठेवतात तर काही जण पाण्यात ठेवतात. तर हे धातूचे कासव पाण्यात ठेवावं का, हा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. याबद्दल आपण जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कासवाचं महत्त्व पेंशुईमध्येच नाही तर हिंदू पौराणिक कथांमध्येही आहे. हिंदू धर्मात कासव हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. याला कूर्म अवतार असेही म्हणतात. पुराणकथेनुसार भगवान विष्णू आपल्या ग्रहाला विनाशापासून वाचवण्यासाठी सत्ययुगात कासवाच्या रूपात प्रकट झाले. भगवान विष्णूने कासवाच्या रूपात मंदारा पर्वत आपल्या पाठीवर धरला होता आणि म्हणूनच कासव हे नशिबाचं प्रतीक तर आहेच, तर त्यासोबतच 10,000 वर्ष आनंद देणारं सुद्धा चिन्हही आहे. कारण कासव जगाला वाहून नेतो, प्रचंड संयम, प्रजनन आणि जीवनाचं प्रतिनिधित्व करत असतो. वास्तुशास्त्रानुसार कासव घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे एखाद्याचा आत्मविश्वास आणि वय वाढू शकतं. म्हणूनच तर तुम्हाला वाटत असेल की तुमचा आत्मविश्वास कमी आहे आणि त्यामुळे तुम्हाला कामात नवीन नवीन संधी मिळत नाहीत, तर धातूचा कासव तुमचं नशीब बदलू शकतो. असं म्हणतात, धातूचा कासव आयुष्य वाढवतो, मुलांचं मन तीक्ष्ण करतो आणि किशोरवयीन मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती वाढवतो. तर अनेकांना असा प्रश्न पडतो की हे धातूचे कासव हे नेहमी पाण्यातच ठेवावे का? कारण सतत पाण्यात ठेवल्यानेही कासवाची प्रतिमा काळी पडते किंवा त्याच्यावर हिरवा थर बसतो. मग त्याला पाण्याविनाच ठेवण्यात येत असतं. पण असं करू नये. कमी किमतीच्या आणि लो क्वालिटीच्या धातूंच्या प्रतिमा अशा खराब होत असतात. त्यामुळे चांगल्या धातूच्या प्रतिमा खरेदी कराव्यात आणि त्या पाण्यातच ठेवाव्यात. रोज ते पाणी बदलावं, कारण पाणी आणि कासवाचं हे दोन्ही घटक एकत्रितपणे सुंदर आहे आणि घरात भरपूर सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देत असतं. पाण्याच्या भांड्यात किंवा लहान कारंज्यात धातूचं कासव ठेवल्यास त्याचे परिणाम वाढतात. त्यामुळे जर तुमच्या घरात धातूचा कासव असेल तर कोरडे ठेवू नका, त्याला पाण्यातच ठेवा. त्याचबरोबर कासवाच्या बाबतीत काही वास्तू टिप्स लक्षात ठेवायला हव्यात. जसं कासवाला त्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही तुमचा वेळ जास्त घालवता. कासवाला पाण्यानं भरलेल्या भांड्यातच ठेवा आणि उत्तर दिशेला ठेवा. तुमच्या घराला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवायचा असेल तर कासवाला समोरच्या दाराजवळ ठेवा. बिछाण्याच्या वरच्या बाजूला कासव ठेवल्यानं तुमच्या सर्व चिंता दूर होतील, त्यामुळे निद्रानाश सुद्धा कमी होण्यास मदत होईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.